पठाण हे या परिसरामध्ये अतिशय ॲक्टिव्ह असे मेंबर आहेत. त्यांच्या मागे युवकांचा खूप मोठा वर्ग आहे आणि नक्कीच काँग्रेस पक्षाला या गोष्टीचा फायदा मिळेल आणि एक काँग्रेसचं संघटन मजबूत होण्यासाठी सुद्धा मुन्ना पठाण यांचा आम्हाला खूप सपोर्ट होईल असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. आणि नक्कीच काँग्रेस पक्ष या गोष्टीकडे विचार करून त्यांना एक योग्य अशी त्यांनी केलेल्या सपोर्टला आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्यांना कुठेतरी निश्चित एखादी जागा काँग्रेसच्या वतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी प्रशांत पुण्यात माने प्रभाग क्रमांक 14 अपक्ष उमेदवार होतो. अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाला आणि गणेश भैया यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा केला हा केलाय का अमित भैयाच्या हस्ते प्रवेश झालेला आहे. पठाण हे या परिसरामध्ये अतिशय ॲक्टिव्ह असे मेंबर आहेत. त्यांच्या मागे युवकांचा खूप मोठा वर्ग आहे आणि नक्कीच काँग्रेस पक्षाला या गोष्टीचा फायदा मिळेल आणि एक काँग्रेसचं संघटन मजबूत होण्यासाठी सुद्धा मुन्ना पठाण यांचा आम्हाला खूप सपोर्ट होईल असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. आणि नक्कीच काँग्रेस पक्ष या गोष्टीकडे विचार करून त्यांना एक योग्य अशी त्यांनी केलेल्या सपोर्टला आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्यांना कुठेतरी निश्चित एखादी जागा काँग्रेसच्या वतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 14 मध्ये आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता. आज आपण पाठिंबा देत आहेत, काय सांगा? मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता. अपक्ष फॉर्म भरल्यानंतर इनडायरेक्टली BJPलाही फायदा होत होता आणि आपले लातूरचे अमित भैया देशमुख साहेब जे आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी श्री गणेश भैया देशमुख यांना जाहीर पाठिंबा देत आहे. मी आणि माझे सर्व टीम मिळून गणेश भैया व यांचे सगळे उमेदवार आहेत त्यांना जाहीर विजयता करण्याची हे करत आहे. तर आपलं नाव? माझं नाव पठाण मुमताज अयूब खान. आपण काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केलाय का मग? हा, काँग्रेसमध्ये आज प्रवेश केलेला आहे मी आणि माझी सर्व टीम. चिन्ह ही माझी हिरवी मिरची हे चिन्ह अपक्ष मधून भेटलेलं होतं. आणि त्यांच्या सर्व टीमचं काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही साहेबांच्या वतीने आणि आम्ही चारही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. खरं म्हणजे मुन्नाबाई म्हणजे मुन्नाबाईचं वजन हे इतकं होतं की आमचे हे 4-5 पैलवान धरून ते उचलत होते. मुन्नाबाई, मी तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो की आपल्याला नुसतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सदस्य व्हायचं नाहीये, तर एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम आम्ही करून देणार आहोत आणि एक सहकारी म्हणून आपण आमच्याबरोबर राहावं आणि जास्तीत जास्त कसे मतदान आपल्याला आपल्या अमित साहेबांच्या वतीने काँग्रेस पक्षाला मिळतील याचा आपण मिळून सहकारी म्हणून काम करू या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि खरंच अतिशय चांगला योग आहे, हे शुभ संकेत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. येणाऱ्या 15 तारखेला काय होणार आहे आणि 16 तारखेला काय होईल याचं हे संकेत मला या ठिकाणी आणि हे पाठिंब्याचं पत्र आपण आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही आपलं खरंच आभार मानतो आणि माझे 2 शब्द फरीद और मैं गणेश भैया का एक अच्छा दोस्त और मैं जितने भी यहाँ पे मेरे भाई जो मेरे भाई को गणेश भैया को जिसने भी सपोर्ट किया मैं उनका सबसे तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. ऐसे अपने को आने वाली 15 तारीख तक सबको साथ रहना है और ज़्यादा से ज़्यादा मतदान से मेरे भाई को जिता के लाना है. बस इतना ही बोलना है. पैनल टू पैनल सॉरी चारों भी उम्मीदवार को अच्छे खासे मतदान से जिता के लाना है. इतना ही बोलूँगा. शुक्रिया. मी प्रशांत पुण्यात माने प्रभाग क्रमांक 14 अपक्ष उमेदवार होतो. अमित भैया देशमुख यांच्या नेतृत्वाला आणि गणेश भैया यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा देतात. काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा केलाय हा केलाय का अमित भैयाच्या हस्ते प्रवेश झालेला आहे. मजदूर करण्यातील सर्व नागरिकांना एक नम्र विनंती आहे. असं पाठिंबा
की आज निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. मुन्नाबाई आणि त्यांचे सर्व मित्र सर्वजण एकत्रित आले आणि एकत्रित येऊन यांनी हा निर्णय केला की आम्ही अपक्षाला मत म्हणजे कमळाला मत दिल्यासारखं होईल, भाजपला मतदान दिल्यासारखं होईल, हा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी विचार करून अमित भैया देशमुखांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे चारही उमेदवार या ठिकाणी गणेश भैया देशमुख असतील, नरटे असतील, हवेलीताई असतील, शिंदेताई असतील, या चारही उमेदवारांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अपक्ष म्हणून त्यांनी जो फॉर्म भरला होता तो काही काढता येत नाही, परंतु पाठिंबा देता येतो. पण त्यांनी आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी, या ठिकाणी हे सर्व मित्र आहेत माझ्या मागे उभारलेले सगळे, या मित्रांनी विचार करून गणेश भैयाच्या पाठीशी उभं राहायचं, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं, अमित देशमुखांची ताकद या शहरामध्ये वाढवायची, हा विचार करून त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी विनंती करतो मुन्नाबाईंना की मुन्नाबाई, आपण या ठिकाणच्या सर्व नागरिकांना आश्वस्त करावं. गणेश भैयाचा विजय कसा तुम्ही करणार आणि कशा पद्धतीनं तुम्ही मतदान करणार, काय लोकांना आवाहन करणार, थोडक्यात सांगा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मी मुन्ना अयूब खान पठाण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता. मी अर्ज भरल्यानंतर आमचे सर्व टीम हे अपक्ष म्हणून काम करत होती आणि आपल्याला लातूर शहरात हे अमित भैयाचा हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांनी बसून डिसिजन घेतलेला आहे की आपले गणेश भैया देशमुख यांना पाठीशी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार भरपूर विजय करायचे म्हणून.